तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेगाव नगर परिषद कार्यालयात काल सोमवार 22 जूनच्या सकाळी एका नगरसेविकेच्या मुलाने धुडगूस घालत शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी नगरसेविकेच्या पुत्राविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला। फिर्यादी वैभव पांडुरंग ताथोड वय 28 वर्ष, राहणार काळपाडे जीन शेगाव, हे नगर परिषद कार्यालय शेगाव येथे शासकीय नोकरीवर कार्यरत आहेत। 22 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास ते आपल्या ऑफिसमध्ये शासकीय कामकाज करत होते। दरम्यान नगरसेविकेचा मुलगा आरोपी पियुष प्रमोद ओवे हा अचानक फिर्यादीच्या केबिनमध्ये शिरला। त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण करत फिर्यादी वैभव ताथोड यांना लोटपाट करून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली। दरम्यान आरोपी पियुष ओवे एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तिथे उपस्थित इतर कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जात त्यांना ही शिवीगाळ केली। यावेळी नगरपालिकेचे कर्मचारी प्रमोद खराटे हे आपल्या मोबाईलमध्ये या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते। हे पाहताच आरोपीने खराटे यांना जोरात ढकलून दिले आणि त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेत सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला। या घटनेनंतर फिर्यादी वैभव ताथोड यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दिली। त्यांच्या तोंडी रिपोर्टवरून दुपारी पोलिसांनी 1:53 दरम्यान आरोपी पियुष ओवे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला। दरम्यान शेगाव नगर परिषद कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना केबिनमध्ये घुसून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शेगाव पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली। नगरसेविकेच्या पुत्राने केलेल्या या दादागिरीच्या निषेधार्थ सर्व कर्मचाऱ्यांनी तातडीने काम बंद पुकारले आणि थेट पोलीस स्टेशन गाठले। काम बंद केल्यानंतर सर्व कर्मचारी, अधिकारी आणि संघटनांचे प्रतिनिधी आक्रमक पवित्र्यात आले होते। या सर्वांनी थेट शेगाव शहर पोलीस स्टेशन गाठले। शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांवर हात उचलणाऱ्या राजकीय पुत्राला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडला। आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतरच या सर्वांनी पोलीस स्टेशन सोडले। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, शेगाव। आज सकाळी माननीय श्री वैभव ताथोड यांना श्री पियुष ओवे यांचा कॉल आला होता। सदर व्यक्ती हे सीमा प्रमोद कुमार ओवे ज्या आपल्या सन्माननीय सदस्य आहेत त्यांचा मुलगा आहे। तर त्यांनी वैभव ताथोडला फोन आल्यानंतर त्यांनी सदर फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ केलेली आहे आणि ती अश्लील भाषेतली शिवीगाळ कोणत्या लेडीजच्या समोर किंवा कोणत्या व्यक्तीच्या समोर ओपन पण करू शकत नाही अशा भाषेतली शिवीगाळ आहे। त्याच्यामुळे ते आम्हाला सकाळी सांगत आले। माननीय अध्यक्ष महोदयांना, माननीय सीमा मॅडमना आम्ही त्याच्याबद्दल इन्फॉर्म केलं की अशा पद्धतीचा शिवीगाळ झालेली आहे। तर त्यामुळे आम्ही आमच्या कॅबिनमध्ये सदर बाबीवर चर्चा करत होतो। सीओ मॅडमला कानावर टाकलेलं होतं। सीओ मॅडमशी चर्चा चालू होती। तेवढ्याच्या पोटात श्री पियुष ओवे हे मी अकाउंट सेक्शनमध्ये जोशी साहेब, मी खराडे साहेब आणि वैभव ताथोड हे चर्चा करत असताना तिथं आले आणि तिथं डायरेक्ट पहिला शब्द होता त्यांचा की तू आम्हाला धमकी देऊ राहिला का, तर निघ बाहेर, तुला मारतो, असा विषय झाला। त्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि बाहेर आल्यानंतर खराटे साहेब त्यांची शूटिंग काढत होते तर त्यांच्या हातातला मोबाईल हिसकून घेतला आणि त्याच्यानंतर असा विषय झाल्यानंतर आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं। कामबंद आंदोलन केल्यानंतर माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सीओ मॅडम यांना निवेदन दिलेले आहे आणि पोलीस स्टेशनला जाऊन रीतसर FIR दाखल केलेली आहे। तरी आमची म्हणजे पोलिसांना आणि अध्यक्ष महोदयांना, सीओ मॅडमना विनंती राहील की संबंधितापासून आमच्या जीवाचं रक्षण करा।